हे आयुष्य बरबादीचं आहे, काय फायदा नाही. तेव्हा आयुष्य भेटलं असतं तर तेव्हा आपण आपल्या राजासाठी काहीतरी केलं असतं, मग नाही का स्वीटी. मी मारी तुला. मी आणला असतो. जय शिवराय, जय शंभूराज. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन तडकत्या ब्लॉगमध्ये. काल पण लवकरच आलतो जिमला, आज पण सकाळी चालू आहे. वर्कआउट मारतो नाही का तुला, आज माणूस घेऊन आलो. तरी एक माणूस संध्याकाळी आल्यानंतर जाऊ दे, आता निघालोय. आजचं वातावरण एकदम ओके झालंय. चलो कितवा दिवस आपलं कामच तेच असते. आता काय करायचं, धुवायला बिला टाकतो आता सगळं. यश मग काम कर ना, मग काम कर बाबा तू. बलिदान मस्त चालू आहे. ती व्हिडिओ इथं टाकायची बाई, ज्यांनी कोणी नसन पाळला आजपासून पाळा. ब्लॉग तर उद्या ना ते ये बाई लवकर आली बघ. मला फॅन महत्वाचा आहे. अरे चल लवकर लवकर. फुल एस्थेटिक शो दे. होय मॅन, चाललोय आता. करमाडा बादशाह का बादशाह, इंदे उड़ाना इंदे झुकाना, बस यूं ही मेरा कसूर. आम्ही आज काय केलं नाही दिवसभरात का काय माहिती का, आण किती पण, कारण की पिक्चर बघायला जायचा छावा. लय दिवसाचा वेट. भले पार आहे ना, आम्ही पार बाबा आम्ही ना भले पार पहिल्या शिटावर बघून बसणार आहे, काही विषय नाही. पाठवर का लगेच पाठव. इथं आलोय आम्ही, आलोय कायसाठी, आपल्या यांची माननीय उपमुख्यमंत्री यांची सभा आहे, त्याच्यासाठी नाही आलो आम्ही. पिक्चर बघायला चाललोय, गाड्या लावल्या तिथं. चलो, कोणाला काही हेट नाही, पण पिक्चरचे तिकीट बुक केले ना. खान जमान साहब, गैर मुसलमानों से वसूला जिजिया. कुत्र्यांची काळाचे दिवस आले. कुत्री येणार आहे पण आता तुला दाखव कोणी. स्वीटी. मग काय केलं, शुभ मुहूर्तावर आणली. हिचं नाव काय, स्वीटी. मी मारी तुला. मी आणला असतो भाऊ. याला ओ काकू निघालोय आता. मग अशी पिक्चर बघितला ना, एवढं रडायला येत होतं ना. आणि आज काय म्हणतात त्याला, उपमुख्यमंत्री यांची सभा पण होती. आम्ही ते थांबलो होतो जरा वेळ, पण काही शॉट वगैरे काही घेतले नाही. येतील काही दिवसांनंतर कळालं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं. मग इतका रडलोय ना पिक्चर बघताना, खरंच सांगतो. 100% पिक्चर बघा, त्यासाठी बलिदान मास पाळला पाहिजे. नेमकी बघा काय योगायोग आहे, आमच्या मनीना धनी आज बलिदान मास चालू झाला आहे आणि आजच आम्ही पिक्चर बघायला गेलो. असलं इमोशनल झालो. शेवटी कधी असं वाटतं की हे आयुष्य बरबादीचं आहे, काय फायदा नाही. तेव्हा आयुष्य भेटलं असतं तर तेव्हा आपण आपल्या राजासाठी काहीतरी केलं असतं, मग नाही का. कसं माहिती का, जेव्हा शेवटला त्यांना दगाबाजी केली, त्यांना धरलं, तेव्हा आपण असं वाटतं आपण असतो ना, गेलो असतो एकदम स्पेशल रोल. आपण पण इतिहास लिहिला असता, महाराजांना सोडवलं असतं, सगळा इतिहास बदलून टाकला असता, त्या औरंगाचे तुकडे गेले असते. जाऊ दे आता, काही विषय नाही, झालं गेलं ते झालं. या कलियुगामध्ये आपल्याला सुधरवायचं सगळं. निघालो आता घरी. आजच्यासाठी एवढंच. अजून नवीन अशा ब्लॉगसाठी, व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्यासाठी एवढंच. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.